सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि 36वे वचन वाचूया. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना आम्हाला भिण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही, तर आम्हाला विश्वास धरण्याची गरज आहे. कारण येशू ख्रिस्तानं या जगामध्ये अनेक लोकांना जे आरोग्य दिलं, बरं केलं, समस्येमधून त्यांना बाहेर काढलं, फक्त ते विश्वासाच्या द्वारे. कारण येशू म्हणाला, तुझ्या विश्वासानं तू बरा झालेला आहेस, तुझ्या विश्वासानं तू बरी झालेली आहेस. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला हे सांगत आहे की आम्हाला भिण्याची गरज नाही, आम्हाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला काळजी चिंता करण्याची गरज नाही. कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे, फक्त आम्हाला विश्वास धरण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण विश्वास धरूया. आमची सर्व भीती दडपण काढून टाकण्यासाठी परमेश्वर सदा सर्व काळ तयार आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर आणि त्यांच्याकडून तुझं गौरव तो अधिक करून घे. त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर, चांगला अनुभव दे आणि त्या अनुभवाच्या द्वारे त्यांनी तुझ्याच नावाचं गौरव करण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. पुन्हा देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा, एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि स्वर्गातील पिता तुम्हाला उत्तर देईल. तसेच माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.